ते आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज ज्या माऊलीला आपण भेटणार आहोत या दिवाळी विशेष भागामध्ये त्यांचं नाव आहे सुलोचना तात्याराव लहाने। या नावाबरोबर बऱ्याच कुटुंबांचा आनंद दडलेला आहे, कारण दिवाळी म्हटली की प्रकाश आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये अंधार निर्माण होतो अशांना आधार देऊन शस्त्रक्रियेच्या माध्यमातून असेल पण कित्येक कुटुंबांच्या आयुष्यामध्ये लख प्रकाश पाडण्यासाठी सदैव झटणारं हे व्यक्तिमत्व, हे कुटुंब पद्मश्री तात्याराव लहाने आज होम मिनिस्टरमध्ये सहभागी होणार। हा होम मिनिस्टरच्या या प्रवासातला एक आनंदाचा टप्पा। घराघरातल्या माऊलीचा सन्मान करत असताना आजच्या भागात आपण सुलोचना आईंचा सन्मान करणार आहोत। सदैव दुसऱ्याच्या सुखासाठी धावत असताना डॉक्टरांच्या पाठी उभ्या राहणाऱ्या या माऊलीचा आज आपण सन्मान करणार आहोत। तेव्हा चला बोलतं करूया लहाने कुटुंबाला। नमस्कार। 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 ओळख करून द्या आधी सगळ्यांची। हे माझे मिस्टर डॉक्टर लहाने। नमस्कार। नमस्कार। मोठी मुलगी डॉक्टर सायली। नमस्कार। या पण डॉक्टर रेटिना सर्जन। अच्छा, या पण डोळ्याच्याच डॉक्टर। नमस्कार। ही मधली मुलगी ॲडव्होकेट सपना। नमस्कार। चला, म्हणजे एक सपना सावंत। सपना सावंत कोकणातच दिली आहेत। हो का, बरं केलं। हा माझा छोटा मुलगा सुमित। डॉक्टर सुमित। डॉक्टर सुमित डोळ्यांचेच डॉक्टर। आणि सुनबाई डॉक्टर शीतल। नमस्कार। ती पण डोळ्याचीच आहे। मग तुम्ही पण डोळ्याच्याच हो? मग ती म्हणजे आमच्या होम मिनिस्टरच्या भाषेमध्ये ना ती नजर कुठे भिडली असा एक प्रश्न असेल तर त्याचं काय उत्तर देणं? अरेंज मॅरेज होतं। हो डॉक्टर, पण आम्ही म्हटलंच नाही की लव्ह मॅरेज होतं। फर्स्ट टाइम भेटलो औरंगाबादमध्ये। होय ना? यांची कॉन्फरन्स होती एक तिथे मॉस्कॉन म्हणून, त्याच्यासाठी ते आलेले आणि तेव्हा माझं PG जालन्याला सुरू होतं गणपती नेत्रालय। आणि मग तिथून मला म्हणजे असं प्रॉपर फॅमिली मीटिंग सारखं म्हणजे बोलायला जायला भेटायला जायला औरंगाबादला सांगितलं। तिथे आम्ही भेटलो। तुमचं माहेर कुठलं? बीड। बीडवरून लहाने कुटुंबाच्या घराचा उंबरठा ओलांडून गृहलक्ष्मीच्या पावलानं तुम्ही घरात आलात। कसे येतो हे दोघेही? सुनेपासूनच सुरुवात करूया ना, तुम्ही सांगा आधी, मग त्यांना बोलतं करतो। हां, म्हणजे बेसिकली मी आता रिसेंटलीच माझं शिक्षण संपून इथे राहायला आली आहे, म्हणजे 1-2 महिने झाले आणि लग्न होऊन तर ऑलमोस्ट 2.5-3 वर्ष होत आहेत। पण म्हणजे आतापर्यंत मला कधीच असं वाटलं नाही आहे की इथे आल्यानंतर की मी म्हणजे दुसरीकडे कुठे राहते किंवा म्हणजे सासर आहे असं कुठल्याच अँगलने वाटलेलं नाही आहे। म्हणजे आईंसारख्याच आहेत आणि पप्पा खूप प्रेमळ आहेत आणि म्हणजे सासर किंवा सासू सासरे हा अँगल नाहीच आहे इथे कुठे। आणि यांच्याबरोबर म्हणजे दीदींबरोबर पण म्हणजे त्या दोघीजणी पण लाईक म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत। त्यामुळे असं कुठल्या तरी नवीन घरी मी येऊन राहतेय असं काही आतापर्यंत एकदाही वाटलेलं नाही। नाही वाटलंय? बिलकुल नाही। चला, सुनेने तर कौतुक केलेलं आहे। हा, कारण म्हटलं बाकी सगळं तुमचं कुटुंब अनेक वर्ष तुम्ही एकमेकांना ओळखताय, पण तुमच्या कुटुंबात नव्याने आलेली पाहुणी आहे, तर त्या माऊलीला आधी म्हटलं बोलतं करूया। आई, तुमचं बालपण कुठे गेलं? आंबेजोगाई। कुठे आंबेजोगाईला? आंबेजोगाई घर हाऊसिंग सोसायटीत घर आहे आमचं। वडील ॲडव्होकेट होते। बरोबर, पण मग सगळं बालपण तिथलं? हो हो ना। कोण कोण होता तुम्ही लहानपणी? एकटीच आहे तशी, पण घरात खूप भावंड होते, चुलत भाऊ आत्ते भाऊ वगैरे खूप शिकायला होते। वडिलांनी सगळ्यांना आणलेलं होतं, त्यामुळे एकटेपणा कधीच जाणवला नाही। डॉक्टर, तुमचं बालपण? माझं बालपण माके गावात गेलं। हां, शेतीमध्ये। मी वयाच्या 4थ्या वर्षापासून शेती करत होतो, म्हणजे गुरं राखायचो आणि पुढे शेती करायचो। म्हणजे 10वी पर्यंत माके गावात। तुमचे आई बाबा काय करायचे? शेती। पण मग किती जणांचं कुटुंब? नाही, तसं कुटुंब खूप मोठं होतं। म्हणजे मला दुसरे 2 भाऊ आणि 4 बहिणी, त्यातली एक बहीण वारली, म्हणजे 5 बहिणी होत्या। 4 बहिणी, 3 भाऊ आणि आई वडील, एवढं मोठं कुटुंब होतं। पण लहानपणी कधी ठरवलं नव्हतं की पुढे जाऊन वैद्यकीय क्षेत्रात काम करायचं? लहानपणी शिक्षण घ्यायचंच ठरवलं नव्हतं। ते गावात शाळा सुरू झाली म्हणून शिक्षणाला आलो। असं काही पुढे मेडिकलला जावं वगैरे असं कधीच नाही ठरवलं। कधीच नाही? ज्या गावात आजही जात नाही गाडी त्या गावचा मी आहे। आजही माझ्या गावाला जाणार रस्ता नाही आहे, त्या गावात मी राहतो। पण त्या गावातनं यांच्या गावापर्यंत रस्ता कसा काय गेला? हे असं आहे की जे वडील, सुलूचे वडील होते रघुनाथराव मुंडे, हे खूप चांगले मनुष्य होते। म्हणजे त्यांना आजही देवच मानतात लोक। त्यांना एज्युकेशन, हुशारी या गोष्टीवर विश्वास होता। बरं,
तर मी गरीब आहे हे त्यांना माहिती होतं, पण त्यांचा एक विश्वास होता की मुलगा हुशार आहे, मेरिटमध्ये आहे. म्हणजे त्यांनी मला मुलगी फक्त मेरिटला पाहून दिली, माझ्या हुशारीला पाहून दिली, माझ्या घराकडे पाहून दिली नाही. कारण ते तितकेच मोठ्या मनाचे होते. शिकलेला मनुष्य जावा यासावा असं त्यांना वाटायचं. काय हो आई, मला सांगा, अशा वातावरणात तुम्ही होता, शेतकरी कुटुंबातला हा मुलगा, अभ्यास तर व्यवस्थित छान सगळं सुरू होतं, मग तुमच्याकडे तो दाखवण्याचा वगैरे कार्यक्रम तसाच झाला का? हो हो, कुठे झाला होता आमच्या घरीच आंबेजोगाईला. तो प्रसंग? आठवतोय बघण्याचा, दाखवण्याचा? हो आठवतं. काय काय झालं होतं सांगा. नाही झालं काहीच नाही. यांचे मित्र वगैरे सगळे होते, किती जण वडील आले होते. 7-8 लोक असतील. आले होते. हां. आणि मग मग झालं, तेव्हा झाला फक्त पाहण्याचा प्रोग्राम. तुम्ही बघितलं त्यांना? नाही हे पाहिलं होतं. हो ना, मग त्याच दिवशी पसंती होती. काय गोड लाजले किती गोड हसल्या त्या. मग त्याच दिवशी झाला होता होकार तुमच्याकडून की बाबांनी ठरवलं नाही तेच नाही, फायनल? त्यांच्याकडून आल्यावर मग झाला. अच्छा, हां. म्हणजे एवढं करून त्यांच्या होकाराची वाट बघतच होता तुम्ही. त्यांच्याकडून आणि आल्यावर तुमच्याकडे ठरवलं. काय त्याच दिवशी ठरलं होतं? हो, मी तर बघायला गरज नाही म्हणून सांगितलं होतं. मी पाहिलंच होतं तिला अगोदर, त्यामुळे मला माहिती आहे तुमची मुलगी, पण साहेब म्हणे नाही तुम्ही बघून घ्या एकदा. किती वर्ष लग्नाला झाली तरी? आता 41 वर्ष झाली. 41. काय लग्नाची तारीख? 28 जून 1980. बघितलं? ही खरंच नेहमी लक्षात असते का हो हो त्यांच्या, असते की आज येताना गाडीत नाही आठवली नाही ते? नाही नाही, असते, नेहमी असते. काय गोड हसतायत दोघेही आज. कशी साथ दिली हो 41 वर्ष या माऊलीनं? नाही, सुलूची साथ म्हणजे कसं आहे की माझ्या घरामध्ये जेव्हा माझ्याकडे जेव्हा सुलं आली तिथून पुढे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आणि सुलूची साथ म्हणजे 41 वर्षाच्या काळामध्ये आतापर्यंत मी तिला कधी रागावलेलं पाहिलं नाही, एकदाही. माझं किडनी बदललेलं आहे, मला गरम भाकरी किंवा भाजी लागते. ते गेली 27 वर्षे मी रात्री 12 वाजता, कधी रात्री 2 वाजता, कारण मी शिबिरं करतो, किती वाजता घरी जातो. रुटीनली माझा घरी जायचा वेळ 10 नंतर. पण घरी गेल्यानंतर दरवाजा काढल्यास तिच्या चेहऱ्यावर हसू असतं. एकदाही असं झालं नाही की तिचा चेहरा पडला, एकदाही नाही, एकदा कधीच नाही. आणि घरी गेल्यानंतर मी जेवायला बसलो की मला गरम भाकरी आणि गरम भाजी मिळते. 41 वर्ष झाली आज. 41 वर्षाचा प्रवास आत्ता आपण ऐकतो आहोत, बरोबर, या दोघांचा. पण आज कुटुंब म्हणून आईकडे बघताना, बाबांकडे बघताना काय वाटतं, काय बोलावं असं वाटेल? त्या दोघांना बघून खूप समाधान वाटतं की त्यांनी एवढा मोठा काळ आनंदाने दोघांना एकमेकांना साथ देत, म्हणजे अप्स अँड डाऊन्समध्ये कधीच मम्मी खचलेली मी बघितलं नाही मम्मीला, इवन पप्पांना. आई तर रागवतच नसेल? आई कधीतरी मी अभ्यासात कच्ची होते म्हणून मी दोघांचाही ओरडा खाल्लेला आहे. पण आई पप्पांना कधीच रागावली नाही? नाही. तुम्ही बघितलंच नाही कधी? नाही. घराघरामध्ये आज म्हणत असतील, देवा आमच्याही घरात असंच घडू दे रे, दिव्याला प्रार्थना करत असतील सगळे. काय म्हणणं आहे तुमचं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगायला आवडेल की कुटुंबासमोर बरेच प्रसंग आले, सिच्युएशन्स आल्या, अवघड असतील, चांगले असतील, चांगले क्षण पण आले. या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं की आम्ही सगळे सोबत होतो. तर म्हणजे 2008चा प्रसंग घ्या, सगळ्यात एक चांगली आठवण सांगायची तर जेव्हा त्यांना पद्मश्री मिळाला होता आणि तिथे जास्त लोक ते अलाव नाही करत राष्ट्रपती भवनात, त्यांनी स्पेशल परमिशन घेऊन सांगितलं की माझं सगळं कुटुंब यायला पाहिजेत. म्हणजे कधी पण जर आयुष्यात वाटलं की काय प्रसंग येत आहेत, काय अवघड होतं आहे, काय डिफिकल्ट येतात, तर मी ती गोष्ट आठवतो की ज्या दिवशी माझ्या पप्पांना पद्मश्री मिळालं होता. हे सगळं पॉसिबल झालं कारण ते कधी थांबले नाहीत. म्हणजे देर वॉज नो पॉज की ठीक आहे आता आपण थकलो, आपली नोकरी झाली, आता बंद करूया, ते कधीच नाही. तुम्ही याच क्षेत्रात आहात, या सगळ्या अनुभवांचा फायदा तुम्हाला होत असेल ना? हो, नक्कीच होतो. 3 वर्षामध्येच शिकताना एवढे रुग्ण बघायला मिळतात त्यांच्यासोबत राहून की असं काहीच नाही राहत जे पुस्तकात आहे आणि तुम्ही बघितलं नाही. तर सगळे रुग्ण सगळ्या पद्धतीचे बघायला मिळतात, त्याचा नक्कीच फायदा होतो. आणि सिन्स ते इतके वर्ष पेशंट बघतायत की बऱ्याच वेळ असं होतं की आम्हाला बऱ्याचशा चाचण्या कराव्या लागतात. हे करून बघू, मग हे करून बघू, ते करून बघू, हां मग हे निदान आहे. त्यांनी फक्त टॉर्च टाकून आम्हाला सांगितलं असतं हेच आहे, तू करून बघ तुला जे करायचं ते. तर या सगळ्याचा नक्कीच फायदा होतो. आणि तशाच पद्धतीने आईचं पण होतं. म्हणजे प्रगती पुस्तक बघितल्या सगळ्यात जास्त आनंद माझ्या आईला व्हायचा.
कधी फटका दिलाय का तुम्हाला लहानपणी? औषधं नाही खाल्ले म्हणून. कोणी कोणी, आईने की बाबा? आई आईने. औषध घ्यायला नको म्हणलं असं म्हणून दिलं असेल. ती मोठी तर फार त्रास द्यायची तिला. द्या जरा तिच्याकडे. बोला ताई. छान वाटतं त्यांना असं बघून. सदैव खुश असतात, एकत्र असतात, एकमेकांसाठी नेहमी असतात. म्हणजे कधीही मम्मीला गरज पडली तर पप्पा असतात, पप्पांना गरज पडली तर मम्मी असतेच. आणि खूप मोठे मोठे डिसिजन्स आमच्या लाईफमधले जे आहेत त्याला त्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे. बेसिकली लग्नाचे डिसिजन्स वगैरे त्याला पण त्यांनी पूर्णपणे सपोर्ट केलेलं आहे. मग त्यांचं अरेंज? अरेंज, इंटरकास्ट अरेंज, लव्ह मॅरेज. लव्ह अरेंज केलंय ना? क्लासमेट्स होते ना. हो का? दोघं क्लासमेट आहेत. हे दोघं युपीएससीला एकत्र होते. अरे वा. आणि जे मध्येच होतो MBBS ला एकत्र. काय संपलं ना. जे मनात आलं ते पूर्ण झालं. हो की नाही? मला असं वाटतं की जसं त्यांनी आम्हाला वाढवलं, त्यांनी आम्हाला खूप इंडिपेंडंट बनवलं. की म्हणजे स्वतःला कळलं पाहिजे की कोणतं डिसिजन योग्य आहे आणि कोणतं अयोग्य आहे कुठल्याही बाबतीमध्ये. म्हणजे त्यांना बघूनही आम्ही खूप शिकलो आणि त्यांनी आम्हाला खूप गोष्टी शिकवल्यात पण. आणि जसे ते राहतात ते पण आमच्यासाठी आदर्श आहे की दोघं जण एकमेकांच्या सोबत एवढे छान राहतात. सो आम्ही पण असंच. पण लहानपणी आपण खूपच मस्ती करायचा वगैरे असं काहीतरी आई आत्ता म्हणाली. नाही औषध घेत मी औषध नाही प्यायचे, मस्ती नाही करायची. दादानी गौप्यस्फोट केला. तुम्ही झोपेत चालायचा का हो? काय होतं हे? माहित नाही मला. दादा आता करेक्ट सांगतील बघा. दादा काय होतं ते? झोपेतून उठून बऱ्याच वेळा काहीतरी एखादा कागद उठून तुमच्या हातात देईल, सांगेल की हे खूप महत्वाचं आहे, हे नीट सांभाळून ठेव आणि मला उद्या दे. हे स्कूल डेज मध्ये जेव्हा शाळेत वगैरे आई हा काय म्हणजे हा वेगळा प्रकार आहे हो की नाही? सांगा. झोपेत उठायचं ते दिवसभर अभ्यास वगैरे खूप अभ्यास होते ना. लगेच बाजू नका घेऊ. पण तुम्हालाही दिलं होतं असं काही हातात कधी? नाही, मला नाही. पण मग दुसऱ्या दिवशी मागायचा तुम्ही? दुसऱ्या दिवशी माझ्या लक्षात नाही राहायचं हे सगळं. काय गमती जमती आहेत ना भावंडांमध्ये सुद्धा. इतकं छान सौख्याचं आनंदाचं वातावरण आहे. ताई तुझं नाव काय? शरण्या. क्या बात आहे. किती गोड नाव आहे तुझं. काय म्हणते यांना? ह्यांना काय म्हणते तू? आई. आई. आणि त्यांना? बाबा. बाबा. मग आई बाबा कसे आहेत? तुझ्याशी कसे वागतात? चांगले. आईचा स्वभाव कसा आहे? खूप छान. खूप छान आहे. आणि मग मम्मीला काय म्हणते? मम्मा. तिला मम्मा म्हणते. मम्माचा जास्त चांगला स्वभाव आहे की आईचा जास्त चांगला आहे? आई. तुला रागावतं कोण? मम्मा रागावते का आई रागावते? मम्मा. सरळ आहे ना, सगळं ठरलेलं आहे हो की नाही? प्रश्नाची उत्तरं सगळी ठरलेली. तुला कधी कोण ओरडतं घरी? मम्मा, पप्पा. हो काय रे, तुझ्यावरती हालच आहेत तुझी बाळा. दोघेही मिळून तुला ओरडतात. तू किती गोड आहेस माहितीये का? तू शाळेत जाते ना? हो. कुठल्या? जेवी पेटेड हायस्कूल फॉर गर्ल्स. तो पण नाव सांगेल बघ. रुगू, तुझं नाव काय आहे? रुगू. अनेक प्रसंग आहेत डॉक्टर तुमच्या बाबतीतले की ज्याच्यामध्ये अनेक पेशंट्स की देव मानतात तुम्हाला. कारण खरंच आहे, आम्ही अनुभवलंय, आम्ही बघितलंय, आम्ही ऐकलंय, आम्ही तुमच्या वेगवेगळ्या मुलाखती ऐकलंय. असं लक्षात राहिलेलं ऑपरेशन तुमचं कुठलं सांगाल? मंचरला एक मुलगी आली होती आणि अंध झाल्यामुळे तिचा नवऱ्याने सोडून दिला होता. हृदयाचा आजार होता, 100% बहिरी, काहीच ऐकू येत नव्हतं आणि 100% आंधळी. अरे बापरे. आणि मग आता वयाने काही 26 वगैरे वर्षाची मुलगी होती. तिचं शस्त्रक्रिया करायचं होतं. तर आता कसं करायचं, कसं म्हणजे तिला भूल कशी सांगायचं कसं त्या मुलीला, कारण ऐकू येत नाही, दिसत नाही आणि हृदयाची बिमारी. तर आमचे अनास्थेशियाचे डॉक्टर म्हणले आम्ही काही अनास्थेशिया भूल देणार नाही. मी आलो पण मी हिला नजर देणार आहे. मी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला म्हणालो की म्हणजे हाताने सांगितलं आणि तिला झोपवला. तिचं मी 2.5 मिनिटात ऑपरेशन केलं, फक्त 2.5 मिनिटात. सगळी सर्जरी 2.5 मिनिटात केली. आणि ती 2.5 मिनिटानंतर उठली, ती तिला पट्टी वगैरे लावली आणि सकाळी उठल्यानंतर तिला सगळं दिसायला लागलं ना. आणि तिला जेव्हा दृष्टी आली म्हणून कळालं तर तिचा नवरा तिला घ्यायला आला, ज्याने सोडून दिलं होतं 6 वर्षापूर्वी. तर तिला 3 लेकरं येतात. काय वाद आहे. सांगा ना, ह्या काय आहे म्हणजे ही तुमच्या प्रामाणिकपणेची, सेवेची, म्हणजे जसं आध्यात्मिक साधना असते एखाद्या गोष्टीची
तशी तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातल्या नेत्र चिकित्सा किंवा डोळ्याशी संबंधित तुम्ही साधनाच केली ना, प्रश्नच नाही. आणि त्यातून ही शक्ती आली की काय, म्हणजे वेगळं आहे. नाही, बऱ्याच वेळेस कसं असतं की सगळेच जण सांगतात त्याला दिसणार नाही, अशा वेळेस मी काय करतो, अशा लोकांच्या शस्त्रक्रिया करतो. कधी कधी निदान चुकलेलं असतं. अशीच एक बाई आम्हाला पाथर्डीत भेटली होती. गरोदरी राहिली ती. गरोदरपणे मागचे पडदे तुटतात आणि त्याचं सोनोग्राफीमध्ये तुटलेले होते. त्याच्यानंतर मोतीबिंदू झाले. आंधळ्या झाल्या म्हणून नवऱ्याने सोडून दिलं. तिला बाळ झालं, 8 वर्षाचं बाळ होतं. ते एक नर्स आमच्याकडे घेऊन आली की हिला ते बाळ बघायचे. 8 वर्षात फक्त मला चेहरा बघायचा म्हणजे त्या बाळाचा. मला 2 मिनटं दिसलं पाहिजे, माझं ऑपरेशन करून द्या. तर मी असा विचार केला की आमच्याकडे डोळ्यामध्ये प्युपिल असतं, ते बॅटरी टाकल्यास हळू मोठं कमी जास्त होतं. एका डोळ्याचं होतं. मला वाटलं हिचा पडदा ऑटोमॅटिक डिलिव्हरी नंतर बसला असावा, जरी सोनोग्राफी तिथं नव्हती माझ्याकडे. म्हणलं करून बघूया. केलं तिचं शस्त्रक्रिया आणि तिला दुसऱ्या दिवशी दिसायला लागलं. मग ती मूल, आपली आई 8 वर्षांनी आपल्या बाळाला कसं बघते, जितके लोक होते त्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं ते मूल बघत असताना. तर मी असे आंधळे जेवढे पेशंट येतात ना, सर्वांनी नाही म्हटलास तरी करतो. शेवटी जाणार कुठे येते. आणि ते समजा मी 100 केले तर सर्वांना नाही दिसत, पण त्याच्यातल्या 20-25 लोकांना दिसतं. मी असा विचार करतो की 100 मधल्या 25ला दिसलं ना, म्हणून असे सगळे रिस्क मी घेत असतो. आणि माझ्याकडे सध्या तरी माझ्याकडे असे पेशंट येतात, फक्त मी सर्टिफाय करतो तुम्हाला दिसणार नाही. कारण नाव झाल्यानंतर फक्त शेवटचा शब्द म्हणून येत राहतात. पण त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं मदत मी करत असतो. या पहिल्या भागात गप्पा अशाच सुरू असताना वेळेचं बंधन आहे, पण यांची सुटका होणार नाही. कारण पुढच्या भागात या कुटुंबाला आपण भेटणारच आहोत. ही दिवाळी अधिक आनंदाची होत असताना यांच्या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करूया. आपणा सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा. स्वतःचा आनंद साजरा करत असताना दुसऱ्याला त्रास होणार नाही, दुसऱ्याला दुःख मिळणार नाही याची काळजी घ्या आणि खूप आनंदात हा सण साजरा करा. आत्ता या ठिकाणी या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करत असताना झी मराठीकडून गणपती बाप्पा तुमच्या घरी. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत लहाने कुटुंबासमवेत गप्पा मारण्यासाठी उद्याच्या भागात. नमस्कार.